नंदुरबारमध्ये 20 वर्षीय सुनेची सासऱ्यावर जबरदस्ती. नवरा बाहेर गेला की सासऱ्यासोबत असं. घटनेने देशभर खळबळ. सासरे सुन्न पडले. प्रकार ऐकून डोकं बधीर होईल. नंदुरबार जिल्ह्यातील एका शांत भागात हे कुटुंब राहत होतं. बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी साधं सामान्यांनी शांत दिसायचं. घरात वडील, त्यांचा मुलगा आणि नुकतीच घरात आलेली तरुण सून असे तिघे राहत होते. गावातील लोकांच्या मते हे कुटुंब नेहमीप्रमाणे जगत होतं. कोणीही कल्पना केली नसते की या घराच्या भिंतींच्या आत काहीतरी विचित्र आणि अस्वस्थ करणारी गोष्ट सुरू होती. मुलगा घरातील जबाबदाऱ्या सांभाळत होता. ती अनेकदा कामानिमित्त बाहेर जायचा किंवा दिवसभर शेतात काम करत राहायचा. गावात ही गोष्ट सर्वांना माहीत होती. घरात त्या वेळेत वडील आणि सून असे दोघेच असायचे. सुरुवातीला हे सगळं अगदी सामान्यच वाटायचं, पण हळूहळू काही लोकांच्या लक्षात येऊ लागलं की या घरात काहीतरी वेगळंच घडतंय. कधी कधी शेजाऱ्यांच्या नजरेस काही विचित्र हालचाली पडू लागल्या. काही वेळा दार बंद असायचे, काही वेळा घरात असामान्य शांतता असायची. मात्र गावात कोणी उघडपणे काही बोलत नव्हतं, कारण नात्यांच्या बाबतीत संशय घेणं हे अनेकांना चुकीचं वाटत होतं. त्यामुळे सगळे आपापल्या कामात गुंतून गेले. पण घरात मात्र परिस्थिती हळूहळू बदलत होती. सून वयाने तरुण होती आणि घरातील वातावरणही बदलत चाललं होतं. काही काळानंतर असे संकेत मिळून आले की घरातल्या नात्यांच्या सीमारेषा कुठेतरी धुसर होत चालल्या आहेत. बाहेरून मात्र सगळं नेहमीसारखं दिसत होतं. काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसं तसं या घरातलं वातावरण अधिकच गुंतागुंतीचं बनत गेलं. मुलगा अनेकदा बाहेर असताना घरात फक्त दोघेच राहत होते. काही लोकांच्या लक्षात आलं की मुलगा नसताना घरात काहीतरी वेगळं वातावरण असायचं, मात्र कुणी स्पष्टपणे काही सांगू शकत नव्हतं. गावात कधी कधी कुजबूज सुरू व्हायची. लोक म्हणायचे की त्या घरात काहीतरी विचित्र आहे, पण कोणीही ठामपणे काही बोलायला तयार नव्हतं, कारण कोणाच्या घरच्या बाबतीत बोलणं म्हणजे मोठं प्रकरण होऊ शकतं. दरम्यान घरातल्या तिघांमध्ये नात्यांचं संतुलन बदलत होतं. मुलगा मात्र आपल्या आयुष्यात व्यस्त होता. त्याला घरात नेमकं काय चाललंय याची कल्पना नव्हती. तो आपल्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेला होता. मात्र एका टप्प्यावर घरातील परिस्थिती इतकी गुंतागुंतीची बनली की काही लोकांच्या मनात आणखी संशय वाढू लागला. घरातले संवाद कमी झाले होते. वातावरण तणावपूर्ण वाटत होतं, पण तरीही बाहेरून काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. एक दिवस अचानक गावात एक धक्कादायक बातमी पसरली. घरातील तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाली. गावकऱ्यांना सांगण्यात आलं की त्याला छातीत दुखत होतं आणि अचानक त्याचा जीव गेला. ही बातमी ऐकून गावकरी हळहळले. तरुण वयात असा मृत्यू होणं हे सगळ्यांसाठी धक्का देणारं होतं. लोकांनी हे दुर्दैवी घटना म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न केला, पण काही लोकांच्या मनात मात्र प्रश्न निर्माण झाले, कारण मृत्यू अचानक झाला होता आणि काही गोष्टी जुळत नव्हत्या. काहींना त्या दिवशी घराजवळ वेगळी हालचाल दिसल्याचं आठवत होतं. हळूहळू ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगितलं जात होतं, पण काही गुप्त माहिती मिळाल्यानंतर अधिक चौकशी सुरू झाली. चौकशी सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलू लागली. काही प्रश्न विचारले गेले, काही गोष्टी तपासल्या गेल्या आणि त्यानंतर जे समोर आलं ते ऐकून अनेक जण थक्क झाले. तपासात लक्षात आलं की घरातले संबंध तितके साधे नव्हते जितके बाहेरून दिसत होते. काही काळापासून घरात काहीतरी वेगळं सुरू होतं. चौकशी जशी जशी पुढे गेली तसं तसं चित्र स्पष्ट होत गेलं. घरातील सून आणि सासऱ्यामध्ये अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. ही बाब ऐकून अनेकांना धक्का बसला. या नात्यामुळे घरात मोठा तणाव निर्माण झाला होता, कारण मुलगा या दोघांसाठी अडसर ठरत होता. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की या अडसराला दूर करण्याचा विचार केला गेला. तपासात उघड झालं की दुपारी एका घरात भयानक घटना घडली. मुलगा घरी असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याचा गळा दाबून त्याचा जीव घेतल्याचं समोर आलं. घटना घडल्यानंतर मात्र दोघांनी वेगळीच कथा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं की त्याला अचानक छातीत दुखू लागलं आणि त्याचा मृत्यू झाला. पण पोलिसांच्या तपासामुळे हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. चौकशीमध्ये अनेक विसंगती समोर येऊ लागल्या. शेवटी कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर या प्रकरणाने मोठं रूप घेतलं. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांना विश्वास बसत नव्हता की एका घरात इतकी भयानक घटना घडू शकते. नात्यांचा पाया जिथे विश्वासावर उभा असतो तिथे अशी घटना घडल्याने अनेकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. सासरा आणि सून यांचं नातं हे नेहमी वडील आणि लेकीसारखं मानलं जातं, पण या प्रकरणाने त्या नात्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. गावातील लोक आजही या घटनेबद्दल बोलताना थरथर कापतात. नंदुरबार जिल्ह्यातील घडलेल्या या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली. जे बाहेरून शांत आणि सामान्य दिसतं त्यांच्या मागे कधीही खूप मोठं आणि धक्कादायक सत्य लपलेलं असू शकतं. आणि म्हणूनच अनेक जण आजही एकच प्रश्न विचारतात, त्या घरात नक्की काय चाललं होतं.